ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडियात कोणालाही आक्षेप नाही. संजय राऊत यांच्या दाव्यावर शरद पवारांचं स्पष्टीकरण. मराठी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र आलेले होते. परिणामी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे. असं असतानाच ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडियात कोणालाही आक्षेप नाही असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान याच दाव्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारलं असता त्यांनी या दाव्यावर स्पष्टीकरण देत प्रतिक्रिया दिली आहे. महानगरपालिका नगर परिषद निवडणुकीबाबत आम्ही अजून चर्चा केलेली नाही, त्यामुळे एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी मी भाष्य करू शकत नाही. आम्ही एकत्र बसून चर्चा करू, एकमत करता येईल का हे फायनल करणार असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नागपूर. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि तसंच राज्यात देखील असं बोललं जातं. असं आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यावर एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाष्य करू शकत नाही. पण आम्ही बसून चर्चा करून एक वाक्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी खूप चर्चा चालू होती मध्ये, आताही चालू आहे, त्याच्याबद्दल काय? असं काही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे लोक आहोत. आम्ही आमच्या विचाराने सुरू जातो. इतरांच्यावर सहकार्य करण्याच्या बाबतीत आमचा विरोध नसतो. पण आमचं एक सूत्र आहे की भारतीय जनता पार्टी यांच्या समेत कोणी जात असेल तर त्यांच्यावर आम्ही नाही.